आदित्य पार्टीला पोहोचलाय का नाही पोहोचला, काही फोन आला नाही का? नाही ना अजून. बघ त्याच असेल. तिलोत्तमा, बर. तिलोत्तमा बोल. तू माझ्या शहरात आली आहेस आणि मला न भेटता गेलीस, हे मला अजिबात आवडलेलं नाही. आईले जरा ऐकशील का माझं? असं होईल का की तुला न भेटताच मी निघून जाईन? बरं ऐक ना, मी फोन अशासाठी केला होता की तुला एक महत्वाची बातमी द्यायची, जी ऐकून तुला खूपच आनंद होईल. मग सांग लवकर. आनंदाची बातमी ऐकायला तर वाटच बघतेय मी. आपला सोहम आहे ना, त्याचं लग्न ठरवलंय मी. आणि उद्या जवळच्या देवळामध्ये त्याचा साखरपुडा आहे. तू नक्की यायचंय सा? नाही, पोराने आग्रहच केलाय तसा. आणि तुला माहिती आहे ना सोहम कसा आहे. त्यांनी सांगितलंय अहिल्या मावशी आली नाही तर मी साखरपुड्यासाठी उभाच राहणार नाही. आता बोल. अगं सोहम माझ्या मुलासारखा आहे. त्याच्या सुपारीला मी नाही येणार असं होईल का? आम्ही सगळेजण पोचू उद्या. भेटू. हा, नक्की ये. ओके, बाय. सोहमचं लग्न ठरतंय. वा. हाय रसिका, तिलोत्तमा बोलते. एक गुड न्यूज द्यायची होती. माझ्या लेकाचं सोहमचं लग्न ठरलंय. सोहम, असं दरवाजा का उभा आहेस? कसला विचार करतोयस? हॅलो, मी तुला परत फोन करू? देयर समबडी ॲट द डोअर. या, बाय बाय. कम इन. ये आई या. दरवाजाच्या बाहेर उभा होता. सोहम, आय एम सो हॅपी फॉर यू. फायनली माझ्या मर्जीने माझ्या घरात सून येणार आहे. काय मस्त मुलगी आहे. मला काय, अरे बोल ना, काहीतरी चाललंय तुझ्या मनात. बोल. मला हे लग्न नाही करायचं. म्हणजे मग मला हे लग्न नाही करायचंय. ती मुलगी मला पार्किंग मध्ये भेटली होती. सो मग ती अत्यंत हट्टी आणि आरोगंट मुलगी आहे. जर माझं तिच्याशी लग्न झालं ना तर माझ्या डोक्यावर बसेल ती. एवढंच ना? इट्स ओके, शी इज अ रिच स्पॉइल्ड किड. आणि अशा हट्टी मुली खूप बघितल्यात मी. नंतर सगळं ओके होतं. मी तुला सांगते ना, एकदा का लग्न झालं, संसार सुरू झाला, जबाबदाऱ्या अंगावर पडल्या की सगळं काही नीट होतं. ट्रस्ट मी. मग पण आपण इतकी घाई का करतोय? तू इतकी उतावळी का होतीस तिचा हात माझ्या हातात देण्यासाठी? कारण मी तुझी आई आहे आणि तुझं चांगलं वाईट तुझ्यापेक्षा जास्त मला कळतं. हे स्थळ तुझ्यासाठी योग्य आहे. मम प्लीज हे थांबव. मला नाही करायचंय. एक शब्द नाही आहे बोलायचा यापुढे. आई एकदा ऐकून घे ना तू त्याचं. तर नकोच बोलूस रे प्लीज. तुझं लग्न माझ्या मनाविरुद्ध झालं आणि त्याची फळं आपण अजूनही भोगतोय. ती चूक मला सोहमच्या बाबतीत करायची नाहीये. तुझं लग्न माझ्या इच्छेने होणार आहे आणि तुला ते मान्य करावंच लागणार आहे. आई दॅट्स फायनल. मम पण या सगळ्यात माझा काहीच हे नाहीये. तुला कळतच नाहीये का हे सगळं तुझ्या भल्यासाठी चाललंय? तुझ्या फ्युचरचा विचार करते मी. आणि हे सगळे डिसिजन्स तू स्वतःसाठी व्यवस्थित घेऊ शकणार नाहीयेस. हे मलाच करावं लागणार आहे. हे लग्न करण्यात तुझं भलं आहे. यापुढे मला याविषयी काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. या बाबतीत माझं डिसिजन फायनल आहे. त्याचं ऐकून घ्यायला हवं होतंस तू. मला नाही कोणाचं ऐकून घ्यायचंय. कारण मला माहिती मी जे करते तेच योग्य आहे. आईल्या लगेच नको रिॲक्ट हो. शांत हो ना जरा. मुलं येतच असतील. काय झालं? तू बोल ना. पारू समोर ये. पारू, प्रीतम प्रियासोबत कसा वागलाय हे तुला माहित असताना सुद्धा
तू आज प्रिया आणि प्रीतमची भेट घडवून आणलीस? हे बघ, तुझा हेतू चांगला असेलही, पण तरीही काही गोष्टींना वेळ जाऊ द्यावा लागतो. अजूनही संपूर्ण सत्य समोर आलेलं नाहीये आणि जोपर्यंत हे सत्य समोर येत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की तू प्रीतम आणि प्रियाच्या मध्ये पडू नयेस. अहिल्या ते दोघं नवरा बायको आहेत. अशा कठीण प्रसंगात त्यांना एकमेकांची गरज आहे का? मला सांग, प्रीतम काही बोलला का? म्हणजे त्यांच्यात काही बोलणं झालं? प्रीतम सरांनी प्रिया मॅडमशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्या चिडून निघून गेल्या. प्रीतम सरांना लई त्रास होतोय देवी आई. त्यांना त्यांचं मत बी मांडता येत नाही. तुम्ही एकदा प्रीतम सरांशी बोलून बघा ना. त्यांना काय म्हणायचं आहे हे तरी समजून घ्या. त्यांना तुमची गरज आहे देवी आई. बास पारू. आता काय बरोबर काय चूक हे तू मला सांगणार आहेस? तो एक नाही, दोन नाही, तीन जीवांशी खेळतोय. आणि तुला काय वाटतं, आई म्हणून मला वाईट वाटत नसेल? मला खूप वाईट वाटतंय त्याच्याबद्दल. पण तरीही मी आधी म्हणाले तसं, जोपर्यंत संपूर्ण सत्य आपल्या समोर येत नाही तोपर्यंत मला त्या मुलाचं तोंडही बघायचं नाहीये. आई आई तू प्लीज जरा शांत हो. आणि पारू, हे सगळं बोलायची ही वेळ नाहीये. हे बघा, हा विषय आता इथेच थांबवूया. बरं आदित्य, तिलोत्तमाचा फोन आला होता. सोहमचं लग्न ठरलंय तर उद्या बोलणी करायला जायचंय आणि तिने आपल्याला सुद्धा इन्व्हाइट केलंय. सोहमचं? वाव, दॅट्स अ ग्रेट न्यूज. मी जिच्यावर प्रेम करतो ना, ती पण माझ्यावर तेवढंच प्रेम करते. आणि आम्ही आमचं एकत्र आयुष्य बघतोय पुढे. एकमेकांशिवाय जगू शकत नाही आता. पण देवी आई, पारू, आता तुम्ही दोघेही जाऊन आराम करा. खूप उशीर झालाय आणि आपल्याला उद्या सकाळी लवकर निघायचंय. पारू चल. सावलीचा फोन. बोल. माई, तारा मॅडम कुठे आहेत? त्यांचा फोन लागत नव्हता. तुला ताराशी काय काम आहे? काही नाही, सहज आठवण येत होती म्हणून. बर, एक मिनिट. तारा, तारा. हो मम्मा. सावलीचा फोन आहे. बोल. तू सावलीला तुझ्या लग्नाबद्दल सांगितलं नाहीस? काय? तारा मॅडमचं लग्न ठरलंय? हो, माझं लग्न ठरलंय. तारीख ठरली की कळवेन तुला. अहो पण कसं शक्य आहे हे अचानक? कोणासोबत? आणि तारा मॅडम, तुम्ही लग्नाला होकार दिलात? हो, ती तयार झाली. लग्न संमतीने होतंय दोघांच्याही. तुझ्यासारखं नाही फसवून खोटं बोलून. कळलं ना?
भाऊजी भाऊजी मला हे लग्न नाही करायचंय. हे स्थळ तुझ्यासाठी योग्य आहे. तुझं लग्न माझ्या इच्छेने होणार आहे आणि तुला ते मान्य करावंच लागणार आहे. हे लग्न करण्यात तुझं भलं आहे. यापुढे मला याविषयी काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. शांतो, हे बघ, स्पष्ट विचारतो मी, तुझं कुठल्या मुलीवर वगैरे प्रेम आहे? की कुठली मुलगी तुला आवडते? काय तारा मॅडमचं लग्न ठरलंय? नाही. नक्की? नक्की. हे बघ, जर आवडत असेल तर सांग मला. मला सांगू शकतोस तू. नाही. मग तू या मुलीला का नकार देतोयस? काय प्रॉब्लेम आहे? मला आत्ता लग्न नाही करायचंय रे. आणि त्यात कियारासारख्या मुलीशी मी आयुष्यात लग्न करणार नाही. या मुलीसोबत लग्न करावं असं आईची इच्छा आहे सोहम. आईची इच्छा आहे म्हणून तू आता अस्मीशी लग्न करणार आहेस का? आईची इच्छा होती म्हणून तर मी अस्मीसोबत लग्न करायला तयार झालो होतो, हो ना? सावलीसोबत लग्न करणार नव्हतो मी. लग्नात काय झालं हे तुला चांगलंच माहिती आहे. आणि आता जरी आईची इच्छा असली ना तरी मी अस्मीसोबत लग्न नाही करू शकत. ते नैतिकदृष्ट्या बरोबर नाही आहे, योग्य नाही आहे ते. सावली बायको आहे माझी आणि सावलीवर अन्याय नाही होऊ देऊ शकत मी. हा, मी सावलीसोबत बंधनात अडकलेलो नसतो ना तर कदाचित मी अस्मीसोबत लग्न केलं पण असतं आईच्या इच्छेखातीर. आई माझ्यासाठी सगळं काही आहे, माझं जग आहे ती. हे बघ सोहम, तुझं जर कुठल्या मुलीवर प्रेम असतं ना तर मी आईशी बोललो असतो. असं काही नाही आहे. आता जी व्यक्ती आपल्या घरात येईल ना त्या व्यक्तीला आपल्या कुटुंबाने आणि कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीने स्वीकारायला हवं. कारण सावलीला काय त्रास होतोय हे तू बघतोयस. परत तसं नको घडायला या घरात. आईची जर इच्छा असेल ना तर नकार नको देऊ. विचार कर. या तुम्ही सगळेजण आलात, खरंच खूप बरं वाटतं. अगं, असं कसं नाही येणार? तुझ्या मुलाचं लग्न आणि बरं, तुझे व्याही धार्मिक दिसत आहेत. म्हणजे स्थळ ठरलं आणि बाकीचे सगळे विधी करायला देवळातच. नाही नाही, ते फक्त धार्मिकच नाही, खूप मोठी आसामी सुद्धा आहे. तुम्ही बाहेर का उभे? या ना आत या. ये आदित्य, ये. आदित्य. काय ग? हा जरा महत्वाचा फोन आहे, मी पटकन आले. हा, हॅलो. हा, बोला. हो, यांना घेऊन जा, तिचा फोन झाला की मी येते. मॅडम, तुम्ही एकट्या का उभ्या? माझी मैत्रीण आली होती, तिला रिसीव्ह करायला आले होते. तिला घेऊन येतेच आहे. चालेल, या.
हा आहे. सॉरी ऑल ओके? येस ऑल ओके. जोडी अगदी नक्षत्रासारखी दिसते बघा. काय दिसते का रे? नजर काढा खरं. नजर काढा. हे वाजवा रे. अरे मॅडम, तुम्ही इथे? बरं झालं आलात. आज माझ्या मुलीसाठी आनंदाचा क्षण आहे. आपण बाकीचं नंतर बोलू. चला या नाचायला. या हो, या आपण नाचूया. या. काय करताय अहो, असं काय करता? या. अगं तू काय करतेस? तुला माहितीये का हे कोण आहे? हेच ते मी तुला सांगत होते ना, विश्वंभर ठाकूर. त्यांची मुलगी कियारा. आपल्या सोहमचं तिच्याबरोबर लग्न ठरतंय. तिलोत्तमा, आपल्याला या माणसांशी कुठल्याही प्रकारचं नातं जोडायचं नाहीये. हा माणूस योग्यतेचा नाहीये तिलोत्तमा. हे तू गप्प बस. गप्प बस. हा माणूस? हा विश्वंभर ठाकूरांचा भाऊ. हा IT ऑफिसर होता. अत्यंत भ्रष्ट. इन्कम टॅक्स ऑफिसर. पैसे घेऊन लोकांच्या घरावर धाड टाकायची, त्यांना ब्लॅकमेल करायचं, हे काम करायचं. हा आमच्याही घरावर आला होता धाड टाकायला, पण मी त्याला पुरून उरले. आणि हा विश्वंभर ठाकूर. एका प्रोजेक्टसाठी याने सुद्धा मला लाच देऊ केली होती. तिलोत्तमा, ही चांगली माणसं नाही आहेत. नाही सोहम, हे लग्न मी होऊ देणार नाही. सोहम चल. प्लीज थांबा. एक मिनिट. थांब. गप्प राहा. हे बघ, माझ्या मुलीच्या लग्नाच्या आड येऊ नकोस. तुला माहित नाही मी कोण आहे आणि काय करू शकतो. तू कोण आहेस आणि तू काय करू शकतोस याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि हे बोलणारे तुम्ही कोण आहात? कोण आहेस तू? माझ्याच फंक्शन मध्ये येऊन माझं फंक्शन तू स्पॉइल करतेस. तुझी कोणी आहेस? निघ इथून. एक मिनिट. तुला कळतंय तू कोणाशी बोलतेस? मला ही मुलगी माझ्या घरात सून म्हणून नकोय. चल. एक मिनिट. सोहम फक्त माझं आहे. काय? याचं लग्न जर माझ्याशी नाही झालं ना, तर कोणाशी सोडणार नाही.
माझे डॅडी ह्याला कुठूनही उचलून आणतील. हे बघ, तू खूप वाईट केलंयस. जे काय केलंयस ते खूप वाईट केलंयस. सापाच्या शेपटीवर पाय दिलायस तू. बरं झालं स्वतःच्याच तोंडून स्वतःचं कौतुक केलंस ते. तुझ्या मुलीवर पण तेच संस्कार होणार ना जे तुझ्यावर आहेत ते. तिची काही चूक नाहीये यात. मुळातच विष असेल तर पाना फुलात पण तेच येणार ना. आणि त्यामुळे आम्हाला हे लग्न मान्य नाही. चला. अहिल्या, थँक्यू सो मच. तुझे आभार मी कसे मानू मला खरंच कळत नाही. अगं मनापासून आभार. जर का तू नसतीस ना तर कदाचित माझ्या लेखाचं, सोहमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. हो मावशी, आणि तसंही मला हे लग्न करायचंच नव्हतं. मावशी, थँक्यू. अरे काय चाललंय तुमचं? केवढी औपचारिकता. आणि सोहम सुद्धा मला आदित्य आणि प्रीतम सारखाच आहे. मावशी, प्रीतम कुठे? आपण जाऊयात का? हं? चल ना जाऊ. चल चल. आदित्य चल. अरे चल. आलो आम्ही. लवकर या. हा. अहिल्या, हे परत आले ना की आम्ही लगेच निघतो. निघतो म्हणजे? नाही नाही, तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. असं काय करतेस तू? अगं तिथे घरी कोणीच नाही, आम्ही सगळेच जण इथे आहोत. शिवाय बिझनेसची सगळी कामं तुंबली आहेत. ते मला काय माहिती नाही. मी तुमची सगळ्यांची राहण्याची व्यवस्था इथेच करणार आहे. कळलं? तुम्ही सगळे इथेच राहायचंय. अहिल्या, बरं ठीक आहे, राहतो. गुड. पारू, सगळ्यांची राहण्याची व्यवस्था इकडे आपल्या गेस्ट रूम मध्ये कर. वय या. हॅलो, कुठे? आत जाते. आत कुठे? सारंगची रूम कोणती हे बघायला चालली आहेस? म्हणजे त्याच्यासोबत राहता येईल? स्वतःची लायकी विसरायची नाही. हं, आपल्या घरात कशी आधी किचनमध्ये राहत होतीस तसं या घरात किचन कुठे ते शोधायचं आणि किचनमध्ये मुक्काम करायचं. लिमिट क्रॉस करायची नाही. का? सावली सावली स्वयंपाकघरात का झोपणार? सावली मैत्रीण आहे माझी. ती माझ्यासोबत राहील. चल सावली. ग्लास स्वच्छ धुता येत नाही का रे? मूर्ख, कामचोर, निघ इथून.
असं काय करता का? तिलोत्तमा, आपल्याला ह्या माणसांशी कुठल्याही प्रकारचं नातं जोडायचं नाहीये. हा माणूस योग्यतेचा नाहीये तिलोत्तमा. सोहम, मला ही मुलगी माझ्या घरात सून म्हणून नकोय. चल सोहम. प्लीज. काय करतेस? बस इथं, बस इथं बस. काय चाललंय? काय चाललंय? काय कसला राग आलाय तुला? डॅडी, आता सोहमला मिळवल्याशिवाय मी शांत राहणार नाही. मला सोहम हवाय, कोणत्याही परिस्थितीत, बाय हो और बाय क्रूक. नाहीतर मी अख्ख्या जगाला आग लावेन. कोण समजतेस तू स्वतःला? तुला काय वाटतं? तुला एकटीला दुःख झालंय? एकटीला दुःख झालंय का? मला पण झालंय. तुझ्या प्रियकराने नाही म्हटले, तुला आवडलेल्या पोराने नाही म्हटले, पण माझा अपमान झालाय. कोण आहे मी माहितीये ना? विश्वंभर ठाकोर. नीचे धरती ऊपर अंबर, बीच में विश्वंभर. पोरगा मिळेल का तुला? जमीन खणून त्याचा मुर्दा गेला तरी मुर्दा काढून आणेल. आणि तुझ्या बापाने तुला कधी एखादी वस्तू प्रॉमिस केली आणि नाही मिळाली, असं कधी झालंय का? झालंय का? नाही ना? शांत. चल. अरे कधी आला? झालं, थोडा वेळ झाला. बाकी काय चाललंय मग? चालू आहे आयुष्यातले उतार चढाव. प्रीतम थोडा बदललाय ना? बाबा, मला ना काहीतरी विचारायचंय तुला. ऍक्च्युली मला तुला काहीतरी सांगायचं आहे. काय? पारू, रिअली? हो, मी प्रेमात पडलोय पारूच्या. आई शपथ, क्या बात है यार. माझा भाऊ फायनली प्रेमात पडलाय तर. हा, सावली, मला सांग, तू प्रेमात पडली आहेस ना सारंग सरांच्या? पारू, आता हे बी सत्य आयुष्यभर लपवून जगणार आहेस का? लपवायचं काय त्यात? जे आहे ते आहे. हो ना? मी तेच विचारायचा प्रयत्न करतोय. तुझी मॅरिड लाईफ कशी सुरू आहे ते सांग ना. म्हणजे इफ आय मे आस्क, तुझ्या आणि सावलीमध्ये. नाही नाही, हा, कमॉन. अरे खरंच असं काहीच नाही आहे. म्हणजे माहित नाही रे, पण आमची सिच्युएशनच वेगळी आहे. असं नाही की सावली चांगली मुलगी नाही. ऑफकोर्स ती चांगली मुलगी आहे. ती जेव्हा सोबत असते तेव्हा छान वाटतं, रिलॅक्स वाटतं. इनोसंट आहे, गोड आहे, खूप जबाबदार आहे. पण नाही, असं काही नाही आहे. बर, तुला सांगू, तुझी स्टोरी आणि माझी स्टोरी ऑलमोस्ट सेम आहे. म्हणजे माझा आणि पारूचा प्रवास पण असाच सुरू आहे. हे सगळं मंदिरात घडलं आणि तुला खरं सांगतो, अहिल्या मावशीमुळे माझा लिटरली जीव वाचलाय आज. बरं झालं यार, आई वेळेत आली. सिरियसली. जे काय बी झालं ना, त्यामुळं प्रीतम सर लई अस्वस्थ असतात. बरं, जाऊ दे. मला सांग, तुझं कसं चाललंय? माझं कियारा? ए, ही कियारा म्हणजे? का, काय झालं? अरे, तिने काय मेसेज केलाय बघ. हे बघ जरा. कियारा, मी जीव द्यायला जाते? काय? अरे देवा. सोहम,
हो मला पण आलाय मेसेज. त्यांनी असं का मेसेज केलंय? सावली, हे आपण आदित्य सरांना आणि सारंग सरांना सांगायला पाहिजे. आपल्याला जायला पाहिजे. चल चल चल. चल. कियारा खाली उतर. सोम, तू माझ्याशी लग्न नाही केलं ना तर मला नाही जगायचंय. कियारा थांब, माझं ऐकशील प्लीज? खाली ये, आपण बोलूयात. यस कियारा, लिसन, तू जे करतेस तो ऑप्शन नाही आहे. ए, मला तुमच्यावरती आहे ना काडीचाही विश्वास नाहीये. त्याला आत्ताच्या आत्ता सांग सगळ्यांसमोर कबूल करायला की तो फक्त माझ्याशी लग्न करणार म्हणून. कियारा मॅडम, खाली उतरा पडदिशी. सोम, हो बोल. हो बोल. वेळ निभावून येऊ. हो बोल, नंतर बघू काय करायचं. बोल. हो सारंग, आय थिंक सो आपल्याला वर गेलं पाहिजे. चल. ए, कुठे चाललात तुम्ही? हलू नका इथून कोणी. सगळे माझ्या समोर थांबा, नाहीतर मी उडी मारेन. मारू? नाही. ओके ओके ओके. ए, कुणी शानपणा करू नका. तुझी आई काय म्हणाली आठवतंय ना? ती ठरवणार आता की लग्न करायचं की नाही ते. माझा डॅडी तुझ्या आईची कशी वाट लावेल याची कल्पना आहे ना तुला? मला नकार देताय. ए आदित्य, तुझ्या आईच्या वतीने माझी माफी माग. तिच्यामुळे झालंय हे सगळं. ओके ओके ओके, मी माझ्या आईच्या वतीने माफी मागतो. तू प्लीज खाली ये, खाली ये. सोहम, मला तुझा होकार हवाय. बोल, माझ्याशी लग्न करतोस की नाही? बोल, नाहीतर मी आता उडी मारते. कियारा, कियारा, व्हॉट नॉनसेन्स इज दिस? ठीक आहे, मी सगळ्यांसमोर तुझी माफी मागतो. आय एम सॉरी. म्हण, मी सोहम मेहेंदळे कियारा ठाकूरची मनापासून माफी मागतो. मी सोहम मेहेंदळे कियारा ठाकूरची मनापासून माफी मागतो. आता गुडघ्यावर बस, कान पकडून म्हण की मी गाढव आहे. कियारा बस. मी गाढव आहे. आता म्हण, माझी आई मूर्ख आहे. कियारा बस. हे नाही बोलणार कियारा. हो का? नाही म्हणायचं का तुला? मी उडीच मारते. बोल, मारू उडी? काहीतरी करावं लागेल. होय. बोल लवकर. बोल, माझी आई मूर्ख आहे. आणि माझी ती किर्लोस्करवाली जी मावशी आहे ना, ती पण मूर्ख आहे. बोल लवकर. बोल लवकर. माफी माग. बोल म्हंटल ना, माग माफी माझी. ए, तुम्ही कशा आलात? सोड मला. सोड गप्पा. सोड खाली. सोड मला. मारू चला. ए, सोड मला. चला. सोम, एक तर तू माझी माफी माग, नंतर माझ्याशी लग्न कर. मी तयार आहे. आपण घरी जाऊन बोलूया. चला चला चला. चल. चल. सॉरी सॉरी दादा, जावा जावा, तुम्ही घरी जावा. काय करताय? अहो, असं काय करता या? तिलोत्तमा, आपल्याला ह्या माणसांशी कुठल्याही प्रकारचं नातं जोडायचं नाहीये. हा माणूस योग्यतेचा नाहीये तिलोत्तमा. सोहम, हे लग्न मी होऊ देणार नाही.
काय झालंय? काय 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 झालंय? काय सोड माझा हात. माझा हात धरायची तुझी लायकी नाहीये, कळलं ना? सोड. शांत होतो. काय झालं मला? हे सगळं सोडा. काय? मला तुम्हाला एक गुड न्यूज सांगायची. तुम्हाला माहितीये सोहम लग्नासाठी रेडी झालाय. आय एम सो हॅपी डॅड. तुला खरंच असं वाटलं की मी तुझ्याशी लग्न करणार आहे? मी तुझ्याशी लग्न करणार नाही. फक्त तुला सुसाईड करण्यापासून वाचवण्याकरता मी हो बोललो. काय म्हणालास? काय ग? सुसाईड करायला निघाली होती? सोहम तू लग्नाला नाही म्हणतोयस ना? ठीक आहे ना मग. आता मी जीवच देते. ए थांबा. तुम्हाला काय वाटलं तुमच्या या अशा पोकळ धमक्यांना घाबरणार आहोत आम्ही? सोड माझा हात. तुझी लायकी नाही माझा हात धरायची, कळलं ना? सोड माझा हात. ए वेडी आहेस का तू? आवाज खाली. आतापर्यंत तुमचं समजा ऐकून घेतलं याचा अर्थ असा नाही की मी समध्या गोष्टी सहन करीन. तुम्ही बाप आहात ना हिचे? मग योग्य येळी जर का तुम्ही अशाच कानाखाली मारल्या असत्या ना तर आज तुमच्यावर ही येळ आलीच नसती साहेब. मान्य आहे की आपण आपल्या मुलांचे लाड करावेत, त्यांच्यावर प्रेम करावं, त्यांना काय पाहिजे काय नको हे समज बघावं, पण आपल्या मुलांना जमिनीवर बी ठेवावं माणसांनी. येळ पडलीच तर कान धरायला पाहिजेत आपल्या मुलांचे. खाण्यापिण्यामध्ये करा की लाड, कोण नाही म्हणतंय, पण फालतूपणा जर करत असेल ना तर त्यांना तिकडेच थांबवायला पाहिजे. साहेब साहेब तुम्हाला तुमच्या पोरीचा मूर्खपणा दिसत नाही का? हो, एखादी वस्तू मागेपर्यंत ठीक आहे ना, पण चालती फिरती माणसं ती माझी आहेत, मला ह्योच पाहिजे मला त्योच पाहिजे हे जर का करत असेल तर ही कितपत योग्य आहे? समधी माणसं रस्त्यावर पडली आहेत का तुमच्यासाठी? हे बघा कसं आहे ना, एखाद्यानं जर का आपलं नाव चुकीचं घेतलं तर राग येतो माणसांना. का तर त्या नावामध्ये आपलं अस्तित्व असतं. तसंच प्रत्येक माणसाचं काही ना काहीतरी अस्तित्व असतं आणि ते हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नका, कळलं? आणि हे बघ कियारा, पुन्हा असला फालतूपणा केला ना तर तुला पोलिसात द्यावं लागेल. आणि जसं पारू म्हणाली तसं तिथे खाण्यापिण्याचे लाड नाही करणार पोलीस तुझे. ए माझ्या मुलीचं काय करायचं ते मी बघेन. काय म्हणाला? उलट आभार माना आमचे, तुमच्या मुलीचा जीव वाचवलाय. आणि जमलं ना तर वेळीच सावध व्हा. चला रे, चल सोम, सारंग, सावली, पारू, चल. वय मला ना करून गेला काय? याला आता दाखवतेच कियारा काय येते. जर आता मी माझ्या मम्माचं ऐकलं तर आयुष्यभर पश्चाताप करत राहीन. नाही, मला माझ्या मम्माच्या विरोधात जावंच लागेल. आय हॅव नो ऑप्शन.